राम राम विद्यार्थी मित्रांनो, आजची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कशी लक्षात घ्या. दुःख झालं. काय झालं? दुःख. आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं बाळांनो काय तर हे जे चिन्ह दिसते तुम्हाला, या चिन्हाचं नाव काय आहे? विसर्ग आहे. आणि विसर्गाचा उच्चार हा हला झटका इसडा दिल्यासारखा होतो. श्वास बाहेर फेकणे, उत्सर्जन होणे, त्याला आपण म्हणतो विसर्ग. नेहमी लक्षात ठेवा, विसर्गाच्या आधी येणारा जो स्वर असतो तो रस्व स्वर असतो आणि पुढे कठोर व्यंजन आलेलं असतं. कोणतं व्यंजन? कठोर व्यंजन. म्हणजे विसर्गाच्या मागे रस्व स्वर कायम लक्षात ठेवा. आणि विसर्गाच्या वरती जी रेखा असते ती शिरोरेखा तुटलेली असते. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय? विसर्गाचा उच्चार हला झटका दिल्यासारखा करायचा आहे. आपण लिहितो, आपण म्हणतो स्वतः. स्वतः. आलं का लक्षात?